आज तारीख आहे 29 सप्टेंबर 2024 आणि आज आपण एका मोसंबीच्या बगीच्यामध्ये आलेलो आहे. तालुका अंबड है ना, तीर्थापुरी किती किलोमीटर? 7 किलोमीटर तीर्थापुरी. एक लहरा गाव आहे आणि या गावामध्ये आपल्यासोबत एक शेतकरी मोसंबीचे बागायतदार. तुमचं एकदा नाव सांगा. रंगनाथ मुरलीधर तांदळी, राहणार एक लहरा, तालुका अंबड, जिल्हा जालना. आपण या ज्या बगीच्यामध्ये आलेलो आहे, म्हणजे ह्या बगीच्यामध्ये एक वैशिष्ट्य शेतकऱ्यांच्या मोसंबी बागायतदार आहे त्यांच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की या बगीच्याची कंडिशन, म्हणजे ज्यावेळेस मी 4 महिन्यापूर्वी आलेलो होतो त्यावेळेची कंडिशन आमच्या शेतकऱ्याला सांगा एकदा. त्यावेळेस झाडाला कॅनोपी कमी होती. हा, झाड काडीवर भरपूर होतं. काडीवर मी एकदा तुम्हाला म्हटलं पण होतं त्यावेळेस काडी वगैरे लेबरमुळे काय शक्य नाही झालं यावर्षी. त्यावेळेस मग आपण ते खताचं वगैरे नियोजन पुढचं केलं, कारण की काडीला तुम्हाला लेबर भेटलं नाही. आणि त्याचं नियोजन झाल्यानंतर आताची जी कंडिशन आहे आणि त्यावेळेच्या कंडिशन मध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? त्या खताच्या डोसामुळे फरक पडला नाही, कारण झाडाला कॅनोपी आली आणि झाडाला उशिरा फळला होता बगीचा. कारण पहिला एक पाऊस पडला होता. त्या पावसाने नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस झाला. नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे काय झालं, ते स्टॉप केलं आणि तिथून पुढे नंतर जानेवारी मध्ये फोडण्यात आलं. बरं, जानेवारी मध्ये फोडल्याच्या नंतर टेम्परेचर भरपूर झालं, त्याच्यामुळे माल टिकला नाही. टिकला तर पाडक टिकला. पण आता जो माल आहे तो एका झाडावर सरासरी किती माल असेल? 50 किलो पर्यंत असं. 50-55 किलो माल सरासरी निघत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, बाकी परिसरामध्ये गळीची काय कंडिशन आहे बरं आमच्या शेतकऱ्याला सांगा. गळ आपल्यावर पाहायलाच भेटत, पण गळ तर नाही, पण भाप बी नाही. भाप नाही. म्हणजे ह्या बगीच्याचं वैशिष्ट्य असं आहे की गळ तुम्हाला दिसणार नाही. गळ भाप नाही आणि मोसंबीची क्वालिटी. आपण इकडचे पण झाड दाखवू. क्वालिटी झाडाची क्वालिटी पहा तुम्ही. आणि हा एकदम खराब झालेला बगीचा होता. त्यावेळेस मी तुम्हाला म्हणलो काडी काढल्याशिवाय ट्रीटमेंट घेता येणार नाही, पण मग लेबरचा प्रॉब्लेम झाला, लेट झाला. तुम्ही म्हटलं आता जाऊ द्या, पुढच्याच काडी काढू. त्या झाडाला पुन्हा हे आता वर पहा, वर माल आहे का? नाही, अजिबात नाही. पण पोटात माल आहे. आणि पोटात माल असून महत्वाचं आहे की याला कुठेच भाप नाही. हे विशेष शेतकऱ्याला बघा. खाली ते पहा, खाली मालाची साईज बघा. थोडा पाडक माल आहे का, लेट फुट झालेली होती याची. पण म्हणजे एवढा खराब झालेल्या बगीच्यामध्ये सुद्धा एवढं चांगल्या प्रचंड प्रमाणात माल निघू शकतो, तो पण क्वालिटीचा. इकडे दाखव, वर काही नाही, खालून माल दाखव त्याला. ते पर्टिक्युलर एका झाडाला असं काही नाही, बाकीचे पलीकडे दाखवा. हे झाड दाखवा. गळ आहे का बघा खाली, गळीचं दाखव. आणि गवत दाखवा शेतकऱ्यांना, हे एक महत्वाचं आहे. पाट बी दाखव, म्हणजे पाट आणि पाणी चालू आहे. म्हणजे याला जे पाणी देतात पाणी द्या. सध्या रेट वगैरे काय चालू आहे आपल्या? काय रेटने मागितला? 28 ने मागितला. आणि शेतकऱ्याला हे आवर्जून सांगतो मी, याला साईज आहे म्हणून 28 ने मागितला. तसे रेट तुमचे 20-18. नाही, साईज आहे म्हणून सगळा. साईज आहे म्हणून त्याच्यात 3 नंबर मालच नाही, सगळा 1 नंबर माल आहे. हे झाड बघा, 1 नंबर क्वालिटीचे माल आहे. हे झालेलं आहे फक्त ग्रामोझोन, सुरला ग्रामोझोन आणलं, ग्रामोझोन मारलं होतं. जानेवारी ग्रामोझोन मारायचं नव्हतं, पण ते मारण्यात मारण्यात. तणनाशकाचा वापर बगीच्यात नको. कुठल्याही झाड बघू शकतो, सगळ्या झाडाला माल दोन्हीकडे क्वालिटीचा. आणि सगळ्यात महत्वाचं गळ नाही खाली. हे दाखवायचं शेतकऱ्याला. हे 2-4 मोसंबी पडलेले एवढे दाखव. हे माल बी दाखव, खाली टेकला भरपूर माल आहे त्याच्यावर. खाली टेकला माल दाखव. ते झाड दाखव. खाली याला माल आहे खाली. आता ज्या शेतकऱ्याची गळ झाली, 15, 18, 20 रुपये माल द्यावा लागला. आता आपण या मालाला दम धरू शकतो, काय अडचण नाही. हिरवा माल आहे, हिरवा माल आहे, काहीच विषय नाही. म्हणजे जरी आपण वायदर बगीचा विकला किंवा आपण जर असं म्हटलं की बाबा आपल्याला दिवाळीलाच बगीचा द्यायचा, मला वाटत नाही काही प्रॉब्लेम. नाही, काही प्रॉब्लेम. कारण त्यावेळेस मार्केट एकदम चांगलं राहणार, काहीच विषय नाही. मार्केट तर आजपासून राहिली नाही ना, कमी झाली. दिवाळीसाठी पासून राहणार. ज्या वेळेस गळ व्हायला लागते त्यावेळेस बेभाव शेतकऱ्याला या इकडे बेभाव माल द्यावा लागतो. पण माल जर टिकला तर आपल्याला थांबता येतं. 40-50 रुपयापर्यंत मार्केट देईल थोड्या दिवसामध्ये.
पण ते मग मा- ज्याची गळ माल झाली टिक- त्याला नाही माल लागत. टिकणं गरजेचं आहे ना. माल टिकणं गरजेचं आहे. या इकडे या, या इकडे side. गवत बघा, माल बघा, खाली गळ आहे का पहा. म्हणजे कलर किती सुद्धा शेण problem माल नाही आहे. लागला. हा? एवढं गवत आहे त्याच्यामध्ये. हा. झाडाला काय माल नाही गेला, हा? किती समजा. आणि विशेष काय ज्याला साईज नाही ते 8-8 10 मोसंबी साईज वाला आहे का? साईज कोणती कमी आहे का? एक आणि नंबर याला- 2 नंबर, एक याला नंबर 2 नंबर. अशा क्वालिटीच्या दिला. मालाला सगळ्यात जास्त मार्केट आहे. हा. मग तुम्हाला 28 न मागितला 30 न जाऊ शकतो लगेच. नाही ते सांगताच येत नाही. हा. मागितला मग मी काय दिला असता. म्हणजे दसऱ्याच्या अगोदर सौदाच करू नका. नाही, नाही. दसरा झाल्यानंतर सौदा करायचा. हिरवाचे का? हे पहा इथं इथं हे झाड वरून काही दिसत नाही, पण खाली खाली सगळं माल माल पहा. आणि सगळीकडे जी दिसणार बी समस्या नाही. वरून पाहिलं भापाची काय- समस्या काय नाही वरून महत्वाचं ते. भाप नाही कुठे भाप लागलेली. नाही, गळ नाही, काहीच नाही राव. बरं आपलं जे तुम्हाला बोला. ब्लिचिंग फवारण्या खत वगैरे दिलं होतं त्याचा काय रिझल्ट दिसला का बगीच्यावर तुमच्या? नाही सगळं खताच रिझल्ट आहे. हा, खताचा. हा, म्हणजे गळ नाही, गळ न होणं. आता आता गवत जरी आम्हाला- असलं तर गळ होती ना, असं थोडी काही. हा. लोक गवतच होते ना, त्याचं तरी नियोजन नाही म्हणजे काय उपयोग योग्य आहे? नियोजन पण तसं करायला नसतं. लागतं. सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टी. कारण पाऊस पडल्याच्या नंतर हा, 2च्या नंतरच गवत यायला पाहिजे. यायला पाहिजे. बरोबर आहे. तर गवत त्याला अजिबात फवारणी नाही, धक्का बी नाही. धक्का नाही पाहिजे. किती होऊ काय होत नाही बरोबर राव. आहे. बरोबर आहे. हे मानव एवढा बारीक हा. एवढी काही एवढी आहे. ठिकाणी उगाच थोडंफार तो राहिलेला आहे. पण नाही नाही सगळी एकच बगीचा जर एवढी. पाहिलं, तो प्रॉब्लेमच राहिलेला नाही. ते बी थाट खराबुशीचा परिणाम नाही याला. हा नाही हे त्याला काय? फार लागला हे बा. हे बा नाही आपण बुरशीनाशकाच्या फवारण्या वगैरे ते जे नियोजन केलं अगोदर त्याच्यामुळे तो परिणाम त्याचा झालाच नाही काही. आहे ना खाली ती माल. रोगराई आलीच नाही इकडे त्याला. इकडे इकडे आतमध्ये दाखव, आतमध्ये फोटो आतमध्ये घाल माल कसा दाखव आतला साईज दाखव द्या. चला या इकडची झाडं. असं नाही एकच आपल्या सगळ्या फाटी सगळ्या बागा वमट हाणून सुद्धा हे काही जागेवर असं एखादं झालं. हा, थोडंफार मग झाला इफेक्ट मध्ये थोडं फवारण्याचा पण गॅप पडला त्याने पण तो परिणाम. ते गवत ठेवल्यामुळे याला वगैरे थोडे होणार. नाही याला एवढं काय काढून नाही, घे, फक्त फक्त एखादं काय राहिलं. परिणाम करते. या इकडे. या इकडे थांबू दोन. या इकडे. बरं आम्ही जे मार्गदर्शन तुम्हाला केलंय हा. त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे? समाधानी. इतर शेतकऱ्याला काय सांगावं त्यांनी वापरायचं की नाही हे? 100% मार्गदर्शन वापरायला घ्यायला पाहिजे की नाही? 100%. बरं. केलं का केमिकलचं वगैरे पण आपलं केम- कोणच असतं. केमिकलचं- समजा, हा, त्याचं पण केमिकलचं समजा सुद्धा लागत थोडं लागतं, थोडंफार लागतं. असं लाग हा. असं नाही की एकदमच ते दोन्हीचं पण कॉम्बिनेशन Combination लागतं. लागतं. तुम्ही जर जैविकच करता तर त्याला लय बरेच दिवस लागतील. बरेच दिवस लागते एवढ्या आणि लवकर आपल्याला result एवढे येत दिवस थांबायला वेळ नाही ना. नाही. आपल्याला उत्पन्न पाहिजे त्याचं. ठीक उत्पन्न आहे तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला त्याबद्दल धन्यवाद. आभारी. पाहिजे.